भारताने सिंधू नदीवर धरण बांधून पाणी अडवलं तर पाक हल्ला करेल। पाकचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफची भारताला पोकळ धमकी। सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर बिलावल भुट्टोचा जळफाट। सिंधू नदीसाठी आम्ही टोकाची भूमिका घ्यायलाही तयार। बिलावल भुट्टोची भारताला पोकळ धमकी। है तो सिंधु की वजह से, हम काश कर रहे हैं तो सिंधु की वजह से, हम पानी पी रहे हैं तो सिंधु की वजह से, हम आखिरी हद तक जाने के लिए तैयार है अपना सिंधु बचाने के। घावरलेल्या पाकिस्तानकडून सौदी अरब आणि इतर मित्र देशांना मदतीसाठी विनंती। तणाव कमी करण्यासाठी वर दबाव टाकण्यासाठी पाककडून विनंती। पाकिस्तानकडून भारताला डिवचण्याचा प्रयत्न। पाकिस्तानकडून अब्दाली मिसाईलची चाचणी। 450 किलोमीटर पर्यंत जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची मिसाईलची क्षमता। पाकिस्तानला बलूच लिबरेशन आर्मीचा दणका। पाकिस्तानी सेनेला बलूच लिबरेशन आर्मीनं हुसकावून लावलं। बलुचिस्तानमधील मुक्तसोर शहरामधील सरकारी कार्यालयावर बीएलएनं ताबा घेतला। राजौरी हल्ल्यामधील 2 दहशतवाद्यांची एनआयएकडून चौकशी। राजौरी, पूंछ, पहलगाम हल्ले एकमेकांशी संबंधित असण्याची शक्यता। पाकिस्तान या आठवड्यामध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याच्या तयारीत। भारताला पोकळ धमकी देण्याचा पाकचा सिलसिला सुरूच। एलओसीवर पाकिस्तानकडून 9व्या दिवशीही शस्त्रसंधीचं उल्लंघन। कुपवाडा, उरी, अखनूर भागात एलओसीवर गोळीबार। भारतीय लष्कराच्या जवानांकडून देखील चोख प्रत्युत्तर। जम्मू काश्मीर हायकोर्टाच्या निर्णयानंतर 10 नागरिकांना दिलासा। 10 जणांना अटारी बॉर्डरवरून काश्मीरला सुखरूप पोहोचवलं। हद्दपारीची कारवाई थांबवल्यानंतर 10 नागरिकांकडून भारत सरकारचे आभार।